नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारण ही एक प्रकारची शस्त्राविना खेळली जाणारी लढाई असते. आणि लढाई आली की व्यूहरचना असते. व्यूहरचना याचा अर्थ आपला प्रतिस्पर्धी जो आहे तो आपल्यावर मात करण्यासाठी काय काय करील, कसे डावपेच खेळेल, कुठून हल्ला करेल, हे ओळखून त्याच्या दुबळ्या जागा शोधणं आणि त्याच्यावर हल्ला करणं, यासाठी आपण जी तयारी करतो या सगळ्याला व्यूहरचना म्हणतात. दोन्हीकडून व्यूहरचनेची लढाई असते. आणि जर तुम्ही व्यूहरचना केली नसेल आणि सरळ लढाईच्या मैदानामध्ये उतरलात तर तुमचा पराभव अपरिहार्य असतो. तुमचा पराभव अपरिहार्य असतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये व्यूहरचना किंवा डावपेच जे असतात यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की तुमच्या नकळत तुम्हाला किंवा तुमच्या बाजूच्या लढवय्यांना, तुमच्या डावपेचांना देखील आपल्या डावपेचाचा भाग शत्रू करत असतो. तुम्हाला एक उदाहरण देतो की ज्या वेळेला 15 ऑगस्ट 2021 मला वाटते, अमेरिकेने अफगाणिस्तान मधून आपला शेवटचा सैनिक उचलला. जे काय व्हायचं ते अफगाणिस्तानचं हो. अमेरिकेने अंग काढून घेतलं आणि तत्काळ विनाविलंब आता आपल्याला अफगाणिस्तानमध्ये काहीही करणं अशक्य आहे. कारण अफगाणिस्तान किंवा तालिबान त्यांच्या हातात सत्ता गेली तर तालिबान आणि पाकिस्तान याच्यात फरकच नाही. किंवा इथे राहून काय करायचं. म्हणून भारताच्या राजदूतांनी आणि मुत्सद्दीगिरी करणाऱ्यांनी आपल्या कार्यालयाला, दूतावासाला कुलूप ठोकलं आणि ते भारतात निघून आले. याला आता 4 वर्ष होऊन गेलीत. आणि 4 वर्षामध्ये परिस्थिती काय झाली आहे. आज अफगाणिस्तान हा पाकिस्तानचा शत्रू आहे आणि भारताचा मित्र आहे. मी ज्या वेळेला बोलतोय तेव्हा अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री दिल्लीला, भारताच्या राजधानीत मैत्रीचा हात द्यायला पुढे आलेले आहेत. हा एवढा फरक कसा घडला. तर पाकिस्तानचे अफगाणिस्तान विषयक डावपेच ओळखून त्याच्याशी टक्कर घेण्यापेक्षा भारतीय मुत्सद्दी जी आहेत, डावपेच आखणारे आहेत, व्यूहरचनाने करणारे आहेत, त्यांनी अफगाणिस्तान, तालिबान आणि पाकिस्तान यांचे जे जे डावपेच चालू होते, जी जी व्यूहरचना चालू होती, त्यामध्येच आपली व्यूहरचना गुंतवून टाकली, त्याच्यातच मिसळून टाकली. म्हणजे त्यातल्या अनेक खेळी पाकिस्तान असा खेळत होता की ज्या भारताला उपयुक्त होत्या. भारताशी कुठलीही खास मैत्री नसताना तालिबान जे काय डावपेच खेळत होते ते भारतासाठी नव्हते, पण भारताला पूरक होते. याला व्यूहरचना म्हणतात मित्र. म्हणजे आपला विरुद्ध असो किंवा मित्र असो, त्याचे डावपेच सुद्धा आपल्याला उपयुक्त आणि पूरक ठरतील अशा पद्धतीत आपण सगळी मांडणी करायची, खेळ करायचा. आणि आपण काहीही केलेलं नसताना किंवा प्रयत्न केलेले नसताना यश आपल्या पदरात पडायचं. हे यश आपल्या पदरात पाडण्यासाठी ज्या काही गोष्टी होतात त्याला कारण असतं व्यूहरचना. आपण ऐकतो ना, आज त्यांनी काय चक्रव्यूह रचला वगैरे भाषा ऐकतो. किंवा काय ते महाभारतामध्ये वेगवेगळ्या दोन बाजूचा कौरव पांडव हे एकमेकाविरुद्ध लढताना व्यूहरचना करायची की समोरून हल्ला झाला तर त्याला कसा परतवून लावायचा किंवा त्याला कसा खतम करायचा. तर ती व्यूहरचना असते. आणि इथे लक्षात घेता येईल की मी आता आंतरराष्ट्रीय बोलत नाही, मी महाराष्ट्राबद्दल तुम्हाला सांगणार की गेले काही दिवस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जवळजवळ 15-17 वर्षानंतर एकत्र येणार. आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय होऊ शकतं, किती उलथापालथ घडू शकते, भाजपचं किती नुकसान होईल, एकनाथ शिंदेचं काय होईल, याच्यावर प्रचंड उहापोह 2 महिने चालू आहे. आणि मग त्याचा एकच निष्कर्ष काढला जातो की शिंदेना दणका बसेल आणि भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल.
इथेच सगळी गल्लत होते, इथेच सगळी गल्लत होते. आणि मग त्याच्यावर तो आपला थिसिस असतो, तो पुढे नेण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामध्ये भाजप पाचर मारण्याचा प्रयत्न करतोय असाही प्रचार केला जातो. जणू काय राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत गेले आणि मनसे आणि उबाठा एकत्र आले तर भाजपला मुंबईमध्ये आणि एकूणच स्थानीय निवडणुकांमध्ये जबरदस्त तडाखा बसणार आहे, हा निष्कर्ष आधी काढून झालाय. आणि म्हणून मग या दोन ठाकरे काय ते बंधू मिलाप यासाठी टाळ्या पिटण्याचं जोरदार काम चालू आहे. पण हे टाळ्या पिटणारे मूर्ख एवढ्यासाठी आहेत की दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत. ही मुळात भाजपची इच्छा आहे. पण आपण दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणलं असं दिसूनही चालणार नाही. कारण ज्या वेळेला भाजप दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणते तर भाजपचा प्लॅन काय याचा विचार सगळे सुरू करतील. त्यामुळे आपल्याला कितीही वाटत असलं तरी ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यायचा नाही आणि तसा कुणाला संशय येईल असं वक्तव्य करायचं नाही किंवा हालचाल करायची नाही. या बाबतीत भाजप काटेकोर आहे. 5 जुलैला मला वाटते त्या वर्डीच्या डोम मध्ये 17 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र आले. मराठीच्या अस्मितेसाठी आले. हिंदीच्या सक्तीचा जो काही जी आर वगैरे होता त्यांच्या मते तो हाणून पाडण्यासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि दोघांच्याही वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा सुद्धा तिथे आणू दिला नाही. हे दोन बंधू एकत्र आले असं नाही. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार गट इत्यादिकांचे नेते सुद्धा तिथे हजर होते. त्याशिवाय निर्भय बनो वगैरे असल्या उडाणटप्पूगिरी करणारे ते सुद्धा हजर होते. ते आल्यामुळे भाजपचं काय नुकसान होणार आहे याचा खुलासा कोणीही करत नाही. कल्पनेतला खुलासा खूप जण करतात. पण इथे एक गंमत लक्षात घ्यायची की त्या वरळी डोमच्या आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी एक सुंदर मुद्दा मांडला आणि त्याकडे कोणीही गंभीरपणे बघितलेलं नाही. एक वाक्य राज ठाकरे जे बोलले त्याचं गांभीर्य उभाठा शिवसेना असो किंवा भाजपचे विविध विरोधक विश्लेषक असो त्यांच्याही डोक्यात तो मुद्दा शिरलेला नाही. राज ठाकरे म्हणाले होते जी गोष्ट बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या हयातीमध्ये साधली नाही, करता आली नाही, ती देवाभाऊंनी करून दाखवली. कुठली गोष्ट? अशी कुठली गोष्ट आहे की जी बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या हयातीमध्ये करता आली नाही आणि देवाभाऊ फडणवीस यांनी केली तर ती दोन ठाकरे बंधू एकत्र आणण्याची. कारण 2005 नंतर राज ठाकरे हे ठाकरे परिवारापासून दुरावले, बाळासाहेबांपासून वेगळे झाले, त्यांनी वेगळी राजकीय चूल मांडली. तेव्हापासून अनेक कट्टर शिवसैनिकांना दोन ठाकरे बंधू परत एकत्र यावेत असं वाटत होतं. त्यासाठी पदयात्रा काढल्या गेल्या, धरणी धरली गेली, भरपूर काही झालं, पण ते शक्य झालं नव्हतं. आणि म्हणून राज ठाकरे म्हणतात की जे बाळासाहेबांना शक्य झालं नाही पण ते देवाभाऊने केलं म्हणजे काय. तर हिंदीची सक्ती करणारा जी आर असा एक बागुलबुवा जो निर्माण झाला त्याचा खुलासा नंतर सरकारतर्फे पण आला की हा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नेमलेल्या समितीकडून आलेल्या शिफारशीवर निघालेला जी आर आहे. जी आर निघाला देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये, पण त्याविषयीचा जो निर्णय होता, जी समिती होती, जी शिफारस होती ती उद्धव ठाकरेंच्याच काळातली होती. आणि दुसरी गोष्ट, तो जी आर हा हिंदी भाषेच्या सक्तीचा नाहीये. थोडक्यात एक बागुलबुवा निर्माण व्हावा असा जी आर काढला गेला आणि तो एवढा ओरडाआरडा झाल्यानंतर मागे घेण्यात आला. याचा अर्थ मागे घेण्यासाठीच तो जी आर काढला गेला होता. मागे घेण्यासाठी घेतला आणि तत्काळ मागे घेतला. म्हणजे ऍक्च्युअली त्यासाठी जे आंदोलन
दोन ठाकरे बंधू आणि त्यांचे पक्ष एकत्र येऊन करणार होते. ते आंदोलन होण्याच्या आधीच जी आर रद्द झाला आणि त्याच्या ऐवजी 5 जुलै रोजी विजय मेळावा साजरा करण्यात आला. तिथे दोन ठाकरे बंधू दीर्घ काळानंतर एका मंचावर आणले आणि तेव्हा बोलताना राज ठाकरे म्हणतात की जी गोष्ट बाळासाहेबांना जमली नाही, म्हणजे पुतण्याला आणि मुलाला कान धरून एकत्र बसवण्याची अधिकार, ताकद बाळासाहेबांमध्ये होती, पण त्यांना पण जमलं नाही. ते एक बागुलबुवा उभा करून देवा भाऊने करून दाखवलं. ही एक गोष्ट सोडली तर ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी भाजपने, अमित शहानी, देवेंद्र फडणवीसांनी काही केलंय असं आपल्याला दाखवता येणार नाही. पण हे दोघे एकत्र यावेत ही भाजपची इच्छा आणि त्यांच्या व्यूहरचनेचा एक भाग आहे. याचं कारण असं आहे की ठाकरे बंधू एकत्र आले की महाविकास आघाडी म्हणून जे थोतांड गेली 5-6 वर्ष चालू आहे त्याला शह देण्यासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले की महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू होते. आणि त्याच्या प्रतिक्रिया तुम्हाला माहिती आहे लगेच उमटल्या की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सोडावी लागेल, उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडायला तयार आहेत का, वगैरे 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 चर्चा सुरू झाल्या. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत आले तर मग ज्या मुस्लिमांच्या बळावर लोकसभेला यश मिळवलं किंवा विधानसभेला मुंबई महाराष्ट्रातल्या ज्या काय 16-20 जागा आहेत त्या टिकवल्या, तो मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंच्या सोबत राहील का याची चर्चा सुरू झाली. अजूनही ती चर्चा चालू आहे की राज ठाकरे सोबत आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहणार का, काँग्रेसची साथ सोडणार का, काँग्रेस उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का. ही सगळी चर्चा कशामुळे होते तर दोन ठाकरे बंधू एकत्र येतात. तर दोन ठाकरे बंधू एकत्र आले की महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू होते. पवारांना राज ठाकरे यांची साथ चालेल का, पवारांमुळे महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारणाचं, जाती द्वेषाच्या राजकारणाचं विष कालवलं गेलं सार्वजनिक जीवनामध्ये, हा राज ठाकरे यांचा जाहीर आरोप आहे आणि त्यांनी त्याचा पुन्हा पुन्हा पुनरुच्चार केलेला आहे. असं असताना राज ठाकरे महाविकास आघाडीच्या सोबत आले तर पवारांना चालणार आहे का, काँग्रेसला चालणार आहे का. राज ठाकरे यांची परप्रांतीय विषयीची जी आक्रमक भूमिका आहे आणि अगदी ठोकून काढण्याची भूमिका आहे ती घेऊन काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर राजकारण करणं शक्य आहे का. कारण उबाठा असो किंवा मनसे असो त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर इतर प्रांतामध्ये जाऊन राजकारण करायचं नाहीये. पण काँग्रेसला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला इतर राज्यामध्ये सुद्धा राजकारण करायचे, निवडणुका लढवायचे. मग ती अडचण भाजपला नव्हती का, भाजपला पण इतर राज्यात राजकारण करायचं. पण महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना, हिंदुत्ववादी शिवसेना, अस्मिता मराठी असली तरी हिंदुत्व हा सुद्धा शिवसेनेचा एक भूमिका होती आणि त्यामुळेच हिंदुत्वाच्या भूमिकेवर महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकत होते. पण तो मुद्दा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुळणारा नाही, वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे आम्ही हिंदुत्वाच्या कारणासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात सोबत घेतलं असं काँग्रेस इतर राज्यात म्हणू शकत नाही. मुस्लिम मतदारांसमोर काँग्रेस असा दावा करू शकत नाही. त्यामुळे प्रादेशिक असून आणि इतर प्रांतीयांना शिवसेनाकडून मारहाण होत असताना सुद्धा शिवसेना आणि भाजप यांची युती होऊ शकत होती, कारण हिंदुत्व हा धागा होता. उलट काँग्रेस
आणि उबाठा यांना जोडणारा धागा कुठचा? तर भाजपचा द्वेष, मोदी द्वेष, भाजपला सत्तेबाहेर बसवायचं, त्याचा विषयच नाही. भाजप आता सत्तेत बसलेली आहे. आणि इथे गंमत लक्षात येते की दोन ठाकरे बंधू एकत्र आले की उद्धव ठाकरे ज्या महाविकास आघाडीमध्ये आहेत, जी महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप समोरचं एक महत्वाचं आव्हान आहे, त्या महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेमुळे चलबिचल निर्माण होत असेल, तर मग राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत येणं हे भाजपला हवं आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुका किंवा त्याच्या आधीच्या 3-4 निवडणुका बघितल्या तर एक गोष्ट साफ होते की मनसे म्हणून राज ठाकरेंच्या सभेला जी गर्दी होते ती मतदानामध्ये काही ते रूपांतरित होत नाही, परावर्तित होत नाही. त्यामुळे मनसे हे जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत गेले तर गाजावाजा खूप होईल, पण मतांवर फार मोठा फरक पडणार नाही. झालं तर थोडंफार उबाठा शिवसेनेचं नुकसान होऊ शकेल. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम उद्धव ठाकरेंकडे वळलेला आहे, त्यातला काही कमी होईल. आणि काँग्रेसला तर अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणं सुद्धा त्रासदायक होईल. आणि जो प्रमुख प्रतिस्पर्धी आहे तो उबाठा शिवसेना नसेल आणि काँग्रेस राष्ट्रवादी असेल, तर त्यांना त्रासदायक होईल. अशी कुठचीही गोष्ट भाजपला आपल्या डावपेचामध्ये आवश्यक वाटली तर नवल नाही. आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे गेल्यामुळे भाजपच्या कुठच्याही मतांवर परिणाम होत नाही, पण आपल्या प्रतिस्पर्ध्याची मत, मतदार आणि भूमिका विचलित होत असेल तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत जाणं हा भाजपच्या व्यूहरचनेचा एक भाग असतो, डावपेचाचा एक भाग असतो. त्यामुळे वरकरणी ऑफेन्सिव्ह वाटतील अशा प्रतिक्रिया द्यायच्या, पण व्यवहारामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी शक्य होईल तितकी मदत करायची, प्रयास करायचे. याला डावपेच म्हणतात मित्र. राज ठाकरे भाजपच्या सोबत आहेत का, भाजपचे हस्तक आहेत का, मला माहिती नाही, मला माहिती नाही. पण गेल्या निवडणुकीमध्ये ते भाजप सोबत होते, त्याच्या आधीच्या 2019 मध्ये विरुद्ध होते. पण ते इकडे असतील किंवा तिकडे असतील, त्याचा फायदा त्या त्या पक्षाला, गटबंधनाला होतो असा कुठलाही पुरावा नाहीये. पण आज घडीला राज ठाकरे महाविकास आघाडीच्या किंवा उबाठाच्या जवळ जाण्यामुळे जर उबाठा शिवसेनेमध्ये गडबड होणार असेल, महाविकास आघाडीमध्ये चलबिचल होणार असेल, तर ती भाजपची गरज आहे. आणि मग एक प्रकारे उबाठा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे आता आता अगदी उतावळे झालेले आहेत. कधी एकदा राज ठाकरे उघडपणे आपल्या बाजूला उभा राहतो आणि निवडणुकीसाठी, राजकारणासाठी आम्ही दोघे भाऊ एकत्र आहोत हे राज ठाकरे कधी एकदा छाती ठोकपणे सांगतो. यासाठी उद्धव ठाकरे उतावळे झालेले आहेत. राज ठाकरे त्याविषयी कुठलाही पुढाकार अजूनही घेत नाही. आणि म्हणून मग असं वाटतं की हा सगळा खेळ एक डावपेच म्हणून चाललाय का? उद्धव ठाकरेंना इतकं उतावळं करायचं, आपण आहोतच एकत्र, भाऊ आहोत आम्ही, आम्ही कधी एकत्र येऊ शकतो, आमच्यामध्ये कधी तेवढं हाडवैर नव्हतं वगैरे वगैरे, हे सगळं उद्धव ठाकरे बोलतायत. पण राज ठाकरे याविषयी साक्षात मौन धारण करून बसले. आणि म्हणून म्हणून असं वाटतं की हा सगळा एक व्यूहरचनेचा भाग आहे का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी खुद्द भाजपनेच खेळलेला हा एक डाव आहे का, अशी शंका घ्यायला जागा आहे. कारण त्यामध्ये नुकसान झालं तर उद्धव ठाकरेंचं आहे, नुकसान झालं महाविकास आघाडीचं आहे. याला डावपेच म्हणतात मित्रांनो.
तुमच्या प्रतिस्पर्ध्याला, तुमच्या शत्रूला देखील तुमच्या फायद्यासाठी काहीतरी करायला भाग पाडणं, त्याला वाटतं तो त्याच्यासाठी करतोय, पण तो तुमच्यासाठी करत असतो. अशा रीतीने घटना घडवून आणणं, माणसं खेळवणं, याला व्यूहरचना म्हणतात. असो, एक गोष्ट साफ आहे की दोन ठाकरे बंधू भाजपला एकत्र यावेत असं प्रामाणिकपणे वाटतंय, यात शंका नाही. कारण त्यात भाजपचा दूरगामी फायदा आहे. असो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.